दक्षिण महालक्ष्मी देवी महालक्ष्मी देवी उपयोग पैसे नागरिक तीन वेळेला सामूहिक ओंकार श्रीमन्महागणाधिपतये नमः।
श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युह संभवं तदा लम्बे दयालम्बं पदाम्बुजं शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांसा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। जयाठ गीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरास। समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरेण चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। भगवती जगदम्बा माता की जय। आपण पहिल्या दिवशी जे भजन म्हटलं होतं ते आज पुन्हा म्हणूया, म्हणजे मग सर्कल पूर्ण. आपलं पण एक सर्कल असतं बरं, मित्रमंडळींचं, परिवाराचं.
फक्त मित्रमंडळींचं सर्कल असतं ना, त्याची एक गंमत असते बरं का. आमचे एक बुवा फार छान सांगतात. म्हणाले 1 तारीख ते 10 तारीख 1ला पगार होतो ना, म्हणून 1 तारीख ते 10 तारीख सगळं सर्कल आपल्या आजूबाजूला असतं बरं का. मग 11 ते 20 त्यातलं काही कमी होतं आणि 21 ते 30 हे सर्कल कधी सर्कल सांगता येत नाही. असं गंमत असते. आपला आपला एक विश्व असतो बरं का, लक्षात ठेवा. आपण त्या विश्वामध्ये काय कधी राजे होतो, कधी गुलाम होतो. हा सगळा मायेचा प्रसार आहे बरं का. जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता बोलो, जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता. तुझ्या चरणी ठेवीत माथा, तुझ्या चरणी, तुझ्या चरणी ठेवीत माथा, तुझ्या चरणी ठेवीत माथा. कृपा करी आता भवानी, कृपा करी आता भवानी, कृपा करी आता भवानी, कृपा करी आता. जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता, जय दुर्गा माता भवानी. तुझ्या चरणी ठेवीत माथा, तुझ्या चरणी, तुझ्या चरणी ठेवीत माथा, तुझ्या चरणी ठेवीत माथा. कृपा करी आता भवानी, कृपा करी आता भवानी. जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता, जय दुर्गा माता, जय दुर्गा माता. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ.
श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद देवी भागवताच्या श्रवणाकरता उपस्थित सर्व श्रोते, साधक, सज्जन, तत्वचिंतक, नामधारक, कलावपासक, वैदिक, याज्ञिक, कीर्तनकार, प्रवचनकार अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात. गेले 6 दिवस, आज 7वा, खरं तर देवीचं नवान्न पाळण्याकरता 9 दिवस करायचं आहे. रामकथा सुद्धा 9 दिवस आहे. पण आता आपण काय वेळेची ऍडजस्टमेंट म्हणून कार्यक्रम एकामागून एक इतके चाललेले असतात, म्हणून मग काही नाही त्याच्यापेक्षा सप्ताह. आधी तर 5च दिवस ठरलं होतं बरं का आमचं. म्हणजे साहिली म्हणून खरं तर काल कार्यक्रम घेतला होता. 5 दिवस करायचं असं होतं, त्याला काही 5च कळवल्या होत्या. पण मग आमच्या एक मंदिरातल्या ताई म्हणाले की व घरीच करताय तर मग 5 कशाला 7 दिवस सप्ताह तरी पूर्ण करा. म्हणजे ठीक आहे. आता त्या मंडळात काय शब्द असा शक्यतो आपल्यापेक्षा ज्येष्ठांचा शब्द पडू यायचा नसतो बरं का. तर त्याला काय होतंय 5 दिवस केलं तर नाही का 5 काय आणि 7 काय असं करायचं नाही बरं का. प्रयत्न करायचा जेवढं शक्य आहे आपल्याला. सगळं आपली व्यस्तता सांभाळून पण मग 7 दिवस म्हणून मग 7 दिवस करायचं असं ठरलं. फार सांगून झालेलं नाहीच बरं का. 3ऱ्या स्कंदापर्यंत फक्त आपण आणलं. मला काय आहे ना असं ते भरभर 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 उरकून टाका असं नाही. आणि काय त्यातलं म्हणजे यातलं वैशिष्ट्य असं आहे की यातल्या कथा माहिती नाही आहे. सांगा बरं, मी पहिल्यांदा कोणाची कथा सांगितली पहिली असं म्हटलं तर मलाही आठवण नाही का. रामायणातली नावं सगळी माहिती आहेत आपल्याला. भागवतातली नावं माहिती आहेत. गोपाल कृष्ण माहिती आहेत. सुदामदेव माहिती आहे. वसुदेव माहिती आहे. देवकी माहिती आहे. यातलं सगळंच नवीन आहे बरं का. म्हणजे जेव्हा नवीन आपण अभ्यास करतो ना तेव्हा ते बरोबर 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 नाही का तसं नाही करत. एकच काय 100 वेळा होतो तेव्हा तो एक पक्का होतो. तसं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र आहे ना. मग हे कळेपर्यंत तरी किमान ऐं 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 सरस्वतीचं बीज आहे. काय काय सांगणार आहे. सगळ्याचं नाही सांगणार. एकाचा सांगितला मी आज. एकाचा सांगणार आहे. काहीतरी पुढच्याला यायला पाहिजे. सगळं एकदम नाही सांगायचं. एम हे सरस्वतीचं बीज आहे. पुढे आज आपण आणखी एका बीजाचीच कथा पाहणार आहोत. ती आज मुद्दाम सांगणार आहे. चामुंडा आहे म्हणजे देवीचं नाव आहे, भगवतीचं नाव आहे. आणि विच्चे काय शब्द आहे हा विच्चे बरं का. संस्कृतमध्ये विच नावाचं धातू, विच असं धातू. इंग्रजीमध्ये विच असाच्या असा उचललाय बरं का. विच याचा अर्थ काय इंग्रजीतल्या कोणता कुठला. हे चामुंडे माझ्याकरता नेमकी असलेली साधना कुठली हे विचारलंय बरं का या मंत्रामध्ये. मग ती कृपा करते. एखादी गोष्ट आपल्याला केव्हा कळते पुन्हा 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 अभ्यास केल्यानंतर कळते. तसं आहे. नेमकं माझ्या जीवनामध्ये मी काय केलं पाहिजे ज्यानं तुझी प्राप्ती होईल. असा हा मंत्र आहे बरं का भगवतीचा. काल मी एक होमवर्क दिला होता, आठवतोय का? मला आठवत होता का? मी आज पक्क लक्षात असू हे लिहिले ते पुराण सारस्वत कल्पात आहे. हे जे देवी भागवत आपण ऐकतोय ते सारस्वत कल्पातलं आहे. आणि सध्या चालू आहे ते श्वेत वाराह कल्प. कालनिर्णय किंवा ज्यांच्याकडे पंचांग नावाचे एक पूर्वी असायचं बघ, आठवत आहे? आहे. अरे तुला गाणं म्हणायचं बरं का? बरं आहे का?
हो हो जा पडतो अभ्यास घ्यायचा. अभ्यास तू ये इकडे श्वेत वाराह कल्प बरं का सध्याचं जे चालू आहे वेगवेगळ्या कल्पांची वेगवेगळी नावं आहेत. नाहीतर मी तुम्हाला सांगितलं बघा आणि मलाच माहिती नाही असं व्हायला नको. त्यामुळे होमवर्क दिला होता काल केला मी. केला आहे असं पाहिजे गुगलवर बघितला. गुगलवर बघितलं. कधी कधी काय होतं ना आपण बघा जय जयकार करतो गोपाल कृष्ण भगवान की तसं काही वर्षांनी अजून काय होईल बरं का म्हणजे अजून काही 5-7 पिढ्यांनी गुगल महाराज की जय सगळं माहिती आहे त्याला बरं का आपल्याला काही माहिती नाही असं होणार आहे. काय ती सोय आहे बरं का आणि त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी वापरल्या पाहिजेत. म्हणजे त्यात काय योग्य अयोग्य चूक असं काही नाही. फक्त त्याच्या अधीन व्हायला नको आपण एवढी काळजी घ्यायची बरं का. फक्त त्याच्या अधीन व्हायला नको. गेले 4 दिवस 5 दिवस आपण ज्या गोष्टीबद्दल बोलतोय ना ती भगवती काय देते बरं का याच्या कथा आहेत या सगळ्या. आपल्याला जीवनामध्ये सुख हवंय ते शाश्वत हवंय कायम टिकणार हवंय आणि ते मिळवण्याकरता आपली धडपड चालली आहे. किती धडपड चालली आहे. जुने कीर्तनकार सांगायचे बरं का की आम्ही किती धडपड करतो तर हे धड पडेपर्यंत धडपड करतो तरी सुद्धा आमच्या जीवनातली काही धडपड संपत नाही. हे कधी थोडस कंट्रोल येतं बरं का. बसा जेव्हा थोडं आम्हाला हे हवं ते हवं हे थोडं कमी होईल ना तेव्हा थोडी धडपड कमी होते बरं का. नाहीतर काय शेवटपर्यंत चालूच आहे. एक तरुण मुलगा होता आता वयात आला. वडील म्हणाले त्याला की आता तुझं लग्न केलं पाहिजे. नाही म्हणाला बाबा मी थोडा सेटल झाला की लग्न करेन नाही का. त्याचे वडील म्हणाले अरे मी 70ला आलो मी अजून सेटल नाही. तू जर म्हटला सेटल झाल्यावर लग्न करीन तर काय अवघडच आहे. लक्षात घ्या की ना आपल्याला वाटतं की परमार्थ नंतर करू कधी करणार नाही का. अब तुम कब सुरी रोवून गेला. एका विशिष्ट वयानंतर काय होतं बरं का आपण कोणीतरी सांगतं म्हणून करतो पण आपला त्याच्यावर विश्वास नसतो. आपण लहान मुलांना एखादी गोष्ट सांगतो बघा. इथे ध्यान मार्गातले अधिक साधक आहेत बरं का. लहान मुलांचं ध्यान पटकन लागतं बरं का. ध्यान म्हणजे काय. ध्यान म्हणजे असं काही वेगळं नाही बरं का. ध्यान म्हणजे एकाग्रता. सोप्या भाषेत ध्यान म्हणजे सोप्या भाषेत एकाग्रता. लहान मुलं बघा ना एकदा बाहेर ना आला चॉकलेट दे. माझा पुतण्या आहे ना त्याला बेदाणे आवडतात. घरी आल्या पहिलं म्हणतो बेम पाहिजे बेम दे. बरं ते देईपर्यंत त्याला दुसरा विषय सुचत नाही. आपलं असं आहे का नाही ना. 100 विषय चालू असतात. कसं काय मग ध्यान लागणार. सगळे विषय बाजूला करून जे प्राप्त करायचंय त्याच्या विषयीचं चिंतन. बरं ते खरं तर चिंतन करायचं नाहीच आहे. काहीही चिंतन न करणं म्हणजे ध्यान आहे. पण आपल्या चिंताच संपत नाही तर चिंतन कधी सुरू होणार. ही सत्य परिस्थिती आहे. म्हणून आपली जी गडबड आहे ना ती कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. आणि हे कशानं होतं बरं का. हे कशानं होतं तर हे केवळ आणि केवळ सत्संगानं होतं. लक्षात ते त्या तत्वाबद्दल ऐकून आम्ही तयार होतो.
बघा ना, आता कीर्तन पण 1.5 तासाची, सिनेमे 1.5 तासावर आले हो. हा, बाकी सोडा, कीर्तन प्रवचन 1.5 तास, 1.5-2 तास मॅक्सिमम. का? शारीरिक तयारी राहिली नाही आपली 3, 3.5, 4 तास बसायची सलग. हे म्हणजे 10 सेकंदात काय ते छोटी असते व्हिडिओ क्लिप, त्याला काय रील्स, 10 सेकंद पण नाही बरं का, इतका आपला कॉन्सन्ट्रेशन टाइम शॉर्ट झालाय, इतका शॉर्ट झालाय तो, लक्षात ठेवा. आपल्याला ती सवय लागते. मग जर आपल्याला ती सवय लागली ना, तर आपण ध्यान करू शकणार नाही, कॉन्सन्ट्रेशन करू शकणार नाही. पक्क लक्षात ठेवा. मी हे दर कीर्तनात प्रवचनात सांगतो की जेवताना मोबाईल बघू नका. त्यामुळे बहुतेक संख्या हळूहळू कमी होत जाते. हे सांगण्यापेक्षा मला आमचं चाललंय ते बरं चाललंय. ज्या करता हे सगळं चाललंय ना, 12-14 तास आपण काय राबतोय, ते जेवण आणि आस्वाद घ्यायला शिकावं. त्या छान चटणी आहे, लिंबू आहे, कोशिंबीर आहे, काय नको सांगा बरं जेवणात. कोशिंबीर नको, चटणी नको, मीठ नको, पोळी नको, भाजी नको, वरण भात नको, हे सगळं पाहिजे की नाही आपल्याला. म्हणजे एखादी चांगली सुगरण असेल तर तिनं केलेली कोशिंबीर पोळी सुद्धा आपण खातो, हो की नाही. तसं परमार्थामध्ये काय नको सांगा. नाम नको, ध्यान नको, उपासना नको, स्तोत्र नको, मंत्र नको, नाही ना, हे सगळं पाहिजे. कर्मकांड नको, पाहिजेच ना. एखादी गोष्ट, हा मार्ग काय आहे माझा, हा विषय वेगळा बरं का, पण या सगळ्या गोष्टीचा बॅलन्स साधता आला पाहिजे. स्वामीजींनी पुस्तक सांगितलंय, जी महाराज नावाचं, आपण सगळे होतात त्या पुस्तकामध्ये लिहिलंय बरं का, ज्या महाराजांनी आयुष्यभर नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या असं सांगितलं, ते गोंदवलेकर महाराज, त्या गोंदवलेकर महाराजांच्या आयुष्यामध्ये एकदाही संध्या चुकलेली नाही. त्याच पुस्तकात दिलंय. आपल्याकडे पुस्तक असेल. काय सांगतायत महाराज, नाम घ्या, पण त्यांचा जो काही कर्म आहे, जी काही उपासना आहे, ती त्यांनी शेवटपर्यंत सांभाळली आहे ना. मग जर आपल्याला नाम घ्या सांगणारे जर ती उपासना सांभाळताय, तर आपण काहीतरी सांभाळलं पाहिजे ना. म्हणून हे नवरात्र हा देवीचा उत्सव, शक्तीचा उत्सव, म्हणून गणपतीचा उत्सव, म्हणून रामनवमी साजरी करतो. का करतो हे सगळे उत्सव पुन्हा 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 पुन्हा? तर त्या तत्वानं जो काही आकार धारण केला, जे काही रूप धारण केलं, त्याचबरोबर त्यानं काही गुण धारण केले. त्या गुणांमधला एखादा तरी गुण आमच्यामध्ये उतरवा याच्या प्रयत्नाकरता ते आहे बरं का. बाकी काय, आरत्या म्हणणं आणि देवाची पूजा याचा आणि परमार्थाचा काहीही संबंध नाही बरं का. आपल्याला वाटतं मी तासभर बसलो आणि ते टंटन टंटन, त्याचा आणि पाप पुण्याचा काहीही संबंध नाही. त्यानं फार तर फार चित्तशुद्धी होईल. पण ज्याचा विचार आम्ही शेवटपर्यंत करतोय ते म्हणजे आम्ही पुण्य केलं तर आम्हाला चांगला काय योग्य मार्ग मिळेल, पाप केलं तर आम्ही अयोग्य मार्गाला जाऊ किंवा वाईट गोष्टी आम्हाला जीवनामध्ये भोगायला लागतील. हे दोन कशावरती अवलंबून आहे? तर श्लोकच आहे असा, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्. 18 पुराणांचं सार काय आहे? तर ते सार काढलंय व्यासांनी आणि म्हणाले अगदी सोपं आहे, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. बस, पुण्य आणि पापाचा संबंध हा तुम्ही काय माळ ओढताय, जप करताय, देवपूजा करताय त्याच्याशी नाही. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. बस. मग मी काय नेमकं जमा केलं आणि काय मिळवलं हे कशावरून ओळखायचं? तर मी जीवनामध्ये किती लोकांच्या उपयोगी पडलो आणि मी किती लोकांना त्रास दिला, बस या दोन गोष्टी.
म्हणजे पुण्य किती सोपं आहे सांगू का? गाडीवरून सहज आपण चाललोय आणि मागच्यानं हॉर्न मारला, आपण डावीकडे घेतली गाडी आणि तो गेला, त्याला जायला जागा दिली, झालं पुण्य. असं जर तुम्ही करत बसला तर इथपर्यंत पोहोचूच शकणार नाही. मला सांगायचंय की इतकं सोपं असतं, आपण फार अवघड करून ठेवतो बरं का. असे सगळे प्रश्न त्यानं कोणी जन्मेजया व्यासांना विचारले आणि व्यास त्याला आता एक एक कथा सांगतायत. ऐक म्हणाले राजा, एक कथा. कुठली कथा आहे? तर अयोध्येतली कथा आहे. सूर्यवंशी, सूर्यवंशातला सूर्यवंशी ध्रुवसंध्य नाम राजा. सूर्यवंशी ज्यावेळेला आपण सविस्तर रामायण ऐकतो ना, त्यावेळेला मी पहिल्या दिवशी ही सगळे सांगतो बरं का, कोणकोणते राजा अयोध्येचे होऊन गेले. यात ही सगळी नावं येतात. सूर्यवंशी ध्रुवसंध्य नाम राजा. सूर्यवंशी सूर्यवंशी ध्रुवसंध्य नाम राजा. रूपवंतीच्या असती दोन भार्या. आपण अनेक वेळा अशा कथा ऐकल्यात बघा. एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. एक पण नाही, या दोघी आवडत्यात त्याच्या. उभय पत्नीच्या प्रीती साम्याला. उभय पत्नीच्या प्रीती साम्याला. एके दिनीच्या तो श्रेष्ठ पुत्र झाला. एके दिनीच्या तो ज्येष्ठ पुत्र झाला. एके दिनीच्या तो ज्येष्ठ पुत्र झाला. हे दिंडी नावाचं वृत्त आहे बरं का. पूर्वी आपण मराठीमध्ये हे सगळं शिकलोय, पण आता हे फक्त जिवंत राहिले ते कीर्तनामध्ये राहिले बरं का. नारदीय कीर्तनात त्यात सुद्धा. बाकी ठिकाणून हे सगळं गेलं. आर्या गेली, दिंडी गेली. सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. आर्या मोरोपंता, ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मोरोपंतांची, असं एक आपल्याला 7वी 8वी मराठीमध्ये होतं बघा, आठवत असेल तर. ज्यांनी त्यावेळेला अभ्यास केला त्यांना आठवत होतं. बाकीचे म्हणतात हा विषय आमचा बहुतेक ऑप्शनलाच होता, त्यामुळे आठवत नसेल. म्हणजे होतं बरं का आपल्या सगळ्यांना. आता अयोध्येतला राजा म्हणजे किती सत्य, त्याचं वर्णन तसंच आहे बरं का. सत्यवर्ती होता, धर्मनिष्ठ होता, सगळं सांभाळणारा होता. 4ही वर्णाचे जे लोक होते त्यांना अत्यंत आदराने वागवणारा होता. असं सगळं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि या राजाला दोन पत्न्या होत्या. वर यथाकाल विवाह झाला आणि त्याच्यानंतर पुत्र प्राप्ती झाली. त्याच्या ज्येष्ठ पत्नीचं नाव आहे मनोरमा.
या मनोरमा आणि लीलावती अशा दोन पत्नी आहेत त्याच्या. ह्या दोघी अगदी म्हणजे सवती जरी असल्या तरी बहिणी बहिणीसारख्या राहत आहेत. मनोरमेला पुत्र झाला आणि महिन्याभरात पुढच्या लीलावतीला सुद्धा पुत्र झाला, अपत्य प्राप्ती झाली. राजा अत्यंत सुखादायवर का, दोन्ही भार्या छान नांदतायत. आणि त्या दोन्ही पुत्रांचं नामकरण केलं. मोठा जो आहे तो सुदर्शन आणि दुसऱ्या पत्नीपासून झालाय त्याचं नाव आहे शत्रुजीत. असे दोन पुत्र झाले, छान 3-4 वर्षाचे अगदी वाढतायत. सुदर्शन हा कसा सांगितलाय तर तो अत्यंत धीर गंभीर सांगितलाय. विद्वान होता पण शांत स्वभावाचा होता. आणि हा सुदर्शन सुद्धा चांगला होता बरं का, पण तो थोडासा काय म्हणतात, काही मुलं बघा काही आगाऊपणाने बोलतात बघा, लहान लहान ते काही त्यांना काही कळत नसतं हा आगाऊपणा आहे, पण बाहेरच्या नाही का हा जरा जास्त शिष्ट आहे असं ते होतं ना तसं. आणि एक दिवस हा ध्रुव संधी शिकारीला म्हणून गेला, घोड्यावरती बसला, सैन्य बरोबर घेतलं. निबिड अरण्यामध्ये गेलेला असताना यानं एका सिंहाला बाण मारला, समोरून बाण मारला. तो सिंह अंगावरती आला जेव्हा यानं समोरून शिकारी करता गेला होता. आणि सिंहाचे माहिती आपल्याला नख असतात प्रचंड मोठी. ते त्यांनी काय केलं, दोन्ही पंजे राजाच्या असे मार फाडलाच त्याला फर्र करून. आणि त्याचा जो पंजा होता तो इथे बसला राजाचा, आणि हा सगळा भाग तुटला म्हणजे जागेवर राजा गेला. इतका जबरदस्त तो सिंह सुद्धा ताकदवान होता. राजाला काय थोडा वेळ जोपर्यंत थोडी शक्ती असते तोपर्यंत ती धडपड होते, पण ते सगळं संपलंच होतं. एका क्षणामध्ये संपलं, सगळा देह फाटला होता, चिंध्या झाल्या असा उल्लेख आहे. राजवाड्यात निरोप पाठवला की असं झालंय. कोण त्यावेळेचे ऋषी होते ते आले. त्यांनी सांगितलं की हे सगळं घेऊन जाणं पण शक्य नाही परत. तिथेच त्याचा अंतिम संस्कार केला. आणि असं आहे की गादीवरती जर राजा नसेल तर अराजक माजतं. राज्याला कोणीतरी वारस पाहिजे, काय कोणीतरी गादीवर मिळेल. म्हणून हा जो छोटा सुदर्शन आहे 3-4 वर्ष 5 वर्ष अगदी जास्त वेळ सांगितले, 4 वर्षाचे 5 वर्षाचे दोघेही, त्यातला हा 1 महिन्याने का होईना पण हा मोठा आहे. त्याच्यामुळे याला काय युवराज्याभिषेक म्हणून घोषित केलं. आणि त्याच वेळेला ह्या लीलावतीचे वडील त्या ठिकाणी आलेले. तो कुठला राजा आहे तर तो उज्जैनीचा राजा आहे. हे सगळे दिलेलं आहे बरं का. तो उज्जैनीचा राजा तिथे आला आणि तो म्हणाला, त्याच्या जावयाचा मृत्यू झालाय, त्याच्यापर्यंत बातमी पोहोचली बरं का. हे सगळं तो तिथे आलाय. बरं आता स्वाभाविक आहे ना, त्याला असं वाटणारच ना की माझ्या नातवाला गादीवरती बसवलं पाहिजे. काय 1 महिन्याचा तर फरक आहे, एवढं काय होणार आहे त्याने. बरं ते दोघेही साधारण चतुर आहेत, बोलायला हुशार आहेत दोघे. आणि त्याचबरोबर ही जी मनोरमा आहे तिचे वडील पण त्या ठिकाणी, ते पण राजे, कलिंग देशाचे राजे सांगितले, ते पण तिथे आलेले आहेत. या युधाजितानं काय केलं, आपली तलवार काढली, खडगं उपसलं
आणि म्हणाला काय ऋषींनी सांगितलं होतं याला राज्याभिषेक करतो. तो म्हणला मला मान्य नाहीये, माझ्या नातवालाच राज्याभिषेक झाला पाहिजे, माझा नातूच पुढचा राजा झाला पाहिजे, तुम्ही त्याला राज्याभिषेक करा, नाहीतर माझ्याशी युद्धाला तयार व्हा. बघा किती किती आसक्ती असते एखाद्या गोष्टीबद्दल. वीरसेन सुद्धा त्यानं पण आपली तलवार काढली बरं का, बरं समोरासमोर उभे अगदी. तो म्हणाला नाही नाही, धर्म काय सांगतो, शास्त्र काय सांगतं की जो मोठा मुलगा आहे त्याला राज्यावरती बसवलं पाहिजे. हा जो न्याय झालेला आहे तो धर्मानं झालेला आहे, शास्त्रानं झालेला आहे. त्याच्यामुळे आत्ता जो निर्णय झाला आहे सुदर्शनाला गादीवरती बसवायचा तो अगदी योग्य आहे. हे दोघे समोरासमोर आहेत बरं का. ह्या युधाजितानं काय केलं, आपली तलवार चालवली आणि सक्कल त्याचं मुंडकं कापलं. हे सगळ्यांच्या समोर घडतंय बरं का. राजाचा अंतिम दाह संस्कार चाललाय. बरं ती मुलं इतकी लहान आहेत की त्यांना काहीच कळत नाहीये. हे सगळं घडतंय आणि मग काय त्यांनी जे काही सैन्य आणलं होतं त्या सैन्यामध्ये पुन्हा युद्ध सुरू झालं. पण काय राजा मारलाच गेला म्हणल्यावर काय युद्ध करणार होता पुढे. झालं. ही बातमी राजवाड्यापर्यंत आली की वीरसेनाचा मृत्यू झाला. मनोरमेकडे ही बातमी येऊन सांगितली. एका काय काही जण असतात ना, या पक्षातले असतात बघा, काही जण त्या पक्षातले, सगळेच काही भारताच्या बाजूने नसतात, काही इंडियाच्या पण असतात बघा. मग त्यांना लक्षात येतं की अरे आपण या इंडियाच्या बाजूने गेलो काय फार उपयोग नाही मला. मग एक एक नाही का कमी होतात बघा. कोणीच राहत नाही मग इंडियाच्या बाजूला, सगळे भारताच्या बाजूला येतात बघा. असं झालंय बरं काही. ते यातनं घेतलेलं असणार बहुतेक. विदल्ल नावाचा एक मंत्री आहे. त्यांनी तो राणी साहेबांना येऊन भेटला. म्हणाला तुम्ही इथे थांबणं योग्य नाही, कारण तुमच्या जीवाला धोका आहे आणि सुदर्शनाच्या जीवाला सुद्धा धोका आहे. तो त्याला उत्तराधिकारी म्हणून नेमला, त्याला खरं तर युवराज्याभिषेक केला आहे आपल्या सगळ्या मंत्रिमंडळाने. पण असं घडलंय, मला असं वाटतं की आपण इथनं परागंदा व्हावं, लपून जावं. मी तुमच्या बरोबर येतो, काही काळजी करू. झालं. हे तिघे जण त्याच रात्री काय कुठे गावात लपून राहिले असतील आणि रात्रीच्या वेळेला त्यांनी ते गाव सोडलं, गंगा पार केली आणि पलीकडच्या बाजूला चित्रकूट पर्वताच्या आश्रयाला भारद्वाज नावाचे मुनींचा आश्रम, ही नावं आपण ऐकली. भारद्वाज मुनींचा आश्रम नाही, त्यांच्या आश्रयाला ते गेले. ऋषींच्या आश्रमात काही भीती नसते बरं का, म्हणून संतांच्या चरणापाशी एवढ्या करता बसायचं. हा विदल्ल उभा आहे बरं का, हात जोडून. ऋषी बसलेत, ऋषी कुमार आहेत काही. हा विदल्ल आला, त्याच्याबरोबर राणी आहे, छोटा मुलगा आहे 5-6 वर्षाचा. मुनींनी विचारलं कोण आहेस तू, काय. त्यानं सगळं सांगितलं बरं का. ह्याच्याबद्दल असं झालंय आणि हे आमचे राजकुमार आहेत, त्यांना सुरक्षित ठेवण्याकरता म्हणून मी तुमच्या इथे आलोय. आम्ही काही दिवस राहू आणि मग हिच्या माहेरी सोडायचं किंवा असं काहीतरी ठरवूयात म्हणाले. असं त्यानं सांगितलं. भारद्वाज म्हणाले तुम्ही माझ्या आश्रमात राहा, तुम्हाला कोणतंही भय नाही, तुम्हाला इथून कुठेही जायची गरज नाही. झालं. आता काय 5-6 दिवस झाले. तसं युधाजिताला बातमी कळली
युधाजित म्हणजे सुदर्शनाचा जो भाऊ आहे त्याचे आजोबा. पहिल्यांदा मी सांगितलं ही नावं जरा लक्षात ठेवायला नेहमी नेहमी न ऐकल्यामुळे त्यांना असं कळलं की हां लीलावतीचे वडील बरोबर आहे, म्हणजे कुठेतरी जागा आहे काय आहे. त्याला बातमी कळली की हे भारद्वाज मुनींच्या आश्रमात आहे. झालं, यानं सैन्य घेतलं, घोड्यावर बसला, भारद्वाजांच्या आश्रमामध्ये आला. पहिलं काम त्यानं काय केलं, निघण्यापूर्वी तर नातवाला राज्याभिषेक केला. म्हणाले आता याला राज्याभिषेक केला ना तर बाकी राज्य पाहिजे ते मंत्रिमंडळानंच पाहिजे बरं का, म्हणजे कोण IAS IPS सगळं पाहतात ना, हे यांनी फक्त सह्या करायच्या असतात बरं का, फक्त कुठल्या कागदावर सही करायची हे कळलं पाहिजे बरं का. म्हणून कोण माणूस वरती पाहिजे, नेहमी ज्याच्या झगड्याला खिसे नाहीत तो पाहिजे बरं का. नाहीतर यात निम्मे येणं वेळ 60% काम होणार आहे का 80%, म्हणजे काम 20% करायचं, 80 घरी आले पाहिजे असं नाही, त्याचा उपयोग नाही. हा आला आश्रमासमोर उभा राहिला, म्हटला मुनी मला काही तुमच्याशी काय, तुमचं माझं काही भांडण नाही, मला फक्त तुमच्याकडे जो आश्रित आलेला आहे त्याला फक्त माझ्याकडे द्या. नाहीतर मी माझ्या सामर्थ्यावरती त्याला घेऊन जाऊ शकतो. ऋषी म्हणाले अरे बरा आहेस ना तू, कुठल्या सामर्थ्याच्या गोष्टी करतोयस. तुला माहिती नाही का, म्हणाले गाधी नरेशाची काय परिस्थिती केली होती. त्याला माहिती नव्हतं बरं का प्रकरण काय झालं होतं. त्यानं विचारलं नेमकं काय. मंत्री हुशार असतात बरं का, म्हणजे मंत्री हुशारच पाहिजे, नाहीतर नेमकं त्यालाच कळत नाही काय चाललंय आणि 5 वर्ष निघून जातात. तो फक्त परत 5 वर्षांनी लोकांच्या दारात जातो. म्हणाले अरे त्याच्या एका मंत्र्याने सांगितलं महाराज तुम्ही यांच्या नादी लागू नका बरं, ब्राह्मणांच्या नादी शक्यतो क्षत्रियांना लागू नाही. गाधीराजाचा पुत्र विश्वामित्र, माहिती ना कथा, माहिती आहे तुम्हाला. वसिष्ठ नाही माहिती, अगदी थोडक्यात सांगतो, कथा खूप मोठी आहे. वसिष्ठांच्या आश्रमामध्ये गेले आणि आता कोणी आपल्याकडे आलं की आपण म्हणतो नाही का चहा पाणी काय शक्य आहे, तसे हे दुपारच्या वेळेला आले होते. राजा आहेत बरं का, विश्वामित्र राजा आहे, नंतर ते ऋषी झाले. विश्वामित्रांनी विचारलं वसिष्ठांना मी असं आलोय, मला इथे आता काही जवळ कुठे काही मिळेल का. दुपारच्या वेळेला आलोय ते भोजनाच्या वेळेला. वसिष्ठ म्हणाले काही काळजी करू नका, मी तुमची सगळी जेवणाची सोय करतो. हा म्हणाला माझ्याबरोबर 2000 सैन्य आहे, मी जर तुमच्या आश्रमात आज जेवलो ना तर तुमचं 6 महिन्याचं अन्न एका दिवसात संपेल. अशा नम्रतेनं तो म्हणाला नाही बरं का. तो म्हणाला तुम्ही काय देणार आम्हाला. त्याचा भाव जरी तो असला तरी तो म्हणाला तुम्ही आम्हाला काय देऊ शकणार आहात, माझं सैन्य अर्धपोटी राहील. म्हणाले काही काळजी करू नकोस राजा, तुझी काय इच्छा आहे सांग, तुम्ही हातपाय धुवून घ्या नदीवरती, तेवढ्यात मी सगळं तयार करतो. झालं, हे आलं बरं का. आणि असं सांगतात की चंदनाचे पाट आहेत, सुवर्णाची ताटं आहेत जेवायला, आणि पंचपक्वान्नाचं जेवण केलं. राजाकडे जे मिळत नाही ते सगळं केलं. राजा म्हणाला हे अवघडच झालं प्रकरण, आम्ही तिकडे राजवाड्यात काय काय किती ऍडजस्ट करून राहतो आमच्या राजवाड्यात. इथे ऋषी आहेत सगळे, यांच्याकडे माझ्यापेक्षा लाईफ यांचं लाईफ बरं आहे, 5 स्टार लाईफ चाललंय म्हणा यांचं. झालं भोजन विजन झालं, बरं 2000 सैन्य जेवलो, काही कमी नाही, काही कमी नाही, काही. याच्या मनात राहून राहून हा प्रश्न आहे बरं का, की काय असं काय यांच्याकडे आहे. हात जोडले नम्रतेनं.
म्हणाला महाराज तुम्ही हे सगळं कसं काय, एवढी अरेंजमेंट कशी काय केली? ते म्हणाले माझ्या आश्रमामध्ये कामधेनूची मुलगी आहे नंदिनी, मी तिच्याकडे सांगितलं की ते सगळं, हा म्हणला हे असं सगळं राजवाड्यातच पाहिजे म्हणाला. ऋषींना काय बरं, ऋषी इतर वेळेला काही मागत नव्हते बरं का तिच्याकडे, हा नाहीतर तुम्हाला वाटेल की रोज काहीतरी येते, कसं आहे रोजचा स्वयंपाक आपणच करायचा बरं का. हा स्वतः करतात त्याला स्वयंपाक असं म्हणतात बरं का, स्वतः घरी करायचं असतो. नाहीतर आपण म्हणतो की आज हॉटेलमधनं स्वयंपाक आलाय, तसं नसतं. स्वयं पाक म्हणजे काय, पाक केलेलं, शिजवलेलं या अर्थाने तो शब्द आहे. झालं. आता याच्या मनामध्ये एकदा वाटलं की ऋषींना काहीतरी द्यावं, त्याच्या बदल्यात नंदिनीला मागून घ्यावं. म्हणाला ऋषीवर्य मुनिवर्य मी तुम्हाला 10,000 गाई देतो दुभत्या सवत्स सालंकृत, त्याच्या बदल्यात तुम्ही मला ही नंदिनी द्या. नाही म्हणले मला यज्ञ करता आणि ती मला मिळालेली आहे, असं आपल्याला मिळालेली वस्तू काही इकडे देत नाही. साडी आवडली नाही इकडची, शर्ट पीस आवडला नाही, पॅन्ट पीस आवडली नाही इकडची, नाही शास्त्राला नाही सांगितले बरं का, मी माझ्या मनचं सांगत नाही. म्हणाला 10 लाख गाई देतो. नाही म्हणाले 10 लाख तू गाई जरी दिल्यास ना तरी मी तुला नंदिनी देऊ शकणार नाही. मग हा काय म्हणाला, मग म्हणाला मी माझ्या हिमतीवरती तिला घेऊन जाईल, युद्ध करीत थोडक्यात तुमच्या हिमतीवरती म्हणजे युद्ध. हे म्हणाले बघ बाबा तुला जमलं तर, मी ऋषी आहे, मी काही कोणाशी भांडण करायला जाणार नाही. म्हणून त्यानं त्या नंदिनीला असं धरलं बरं का, गोठ्यात नेऊन सोडलं आणि ओढायला सुरुवात केली. ती काही जाईना, जनावर बघा सहज गोशाळेत जा, मी दरवेळेला सांगतो बरं का गोशाळेत मला काही देऊ नका आरतीमध्ये, पण गोशाळेत काहीतरी द्या बघा, हात लावा तिला. ओढण्याचं काय आपण लांबून असं करतो, हात पटकन चला बस झालं त्यातलं. त्यानं तिला ओढायचा प्रयत्न केला बरं का, तर ती म्हणाली वसिष्ठांना की तुम्ही प्रतिकार करा. वसिष्ठ ते म्हणाले मी प्रतिकार करणार नाही, कारण तो माझा धर्म नाही. मग ती म्हणाली मग मी करते प्रतिकार, असं म्हणून तिनं काय केलं तर जोरात उच्छ्वास सोडला असं म्हणतात. त्या उच्छ्वासाबरोबर तिचे काय जे केस असतात ना रोम बाहेर पडले आणि त्या रोमांमधून 10,000 सैन्य तयार झालं. याचं 2,000 होतं, हे 10,000, हे 2,000. सैन्याला धुतला. फक्त राजा जिवंत राहिला, म्हणजे विश्वामित्र जिवंत राहिला. आणि त्याने विचार केला की अरे मी एवढा मोठा सम्राट आहे, माझ्याकडे एवढं मोठं सैन्य आहे, तरी सुद्धा माझ्या तेजापुढे टिकावं लागेल असं मला वाटलंच नव्हतं कुणाचा. पण माझ्या एवढ्याशा तेजापुढे ब्राह्मतेज किती मोठं आहे, मग असं काय यांच्याकडे. तो म्हणला यांच्याकडे तपश्चर्याचं सामर्थ्य आहे. मुख्य सृष्टी चाले तपोबळे बरं का, सगळ्यांनी तप केले, ब्रह्मदेवांनी तप केले, विष्णूंनी तप केले, शिवांनी तप केलेलं आहे. कोणतेही पुराण काढून बघा. क्षत्रियांचं बल हे ब्राह्मणाच्या बळापुढे क्षुद्र आहे म्हणाला तो. पुन्हा आपल्या राज्यात गेला, राज्याचा त्याग केला आणि म्हणाला इथून मी पुढे फक्त आणि फक्त तपश्चर्या करणार. मग त्यांनी तपश्चर्या केली आणि मग काय ते ब्रह्मपद मिळवलं. तपान आहे बरं का, तपान आहे. ही सगळी कथा त्या राजाला त्याच्या मंत्र्यांनी सांगितली आणि म्हणाला यांच्या वाटेला काही जाऊ नका.
त्यालाही लक्षात आलं बरं का, आपलं काय आपण आणलंय ते 2000 सैन्य पण नाही, उगाच त्या भानगडीत पडायला नको. तो निघून गेला आणि आता हा सुदर्शन मोठा होतो. एखाद 1.5 वर्ष झालाय, म्हणजे जेमतेम 5 वर्षाचा झालाय असा उल्लेख आहे, 5-6 वर्षाचा. आता ह्या सगळ्या ऋषिकुमार आहेत त्याच्याबरोबर, त्यांच्याबरोबर हा खेळतोय. आणि हा विदल्ल जो आहे ना, तो त्याच्यावरती लक्ष ठेवायला बरं का. हा अत्यंत विद्वान आहे खरं तर विदल्ल, पण वेश पालटून राहतोय म्हणून त्यांनी दाढी मिशा काढल्यात बरं का जरा आपला. आणि तो काय हे सगळे खेळतायत ना, तो एक लांब बसून राहतो आपला, काही कोणाशी बोलत नाही, काही नाही. आणि मग ते जे बाकीचे मुनिपुत्र होते ना, त्यांनी त्याची चेष्टा करायला सुरुवात केली. नाही का, शाळेत नाही का आपण शिक्षकांना नावं पाडतो बघा, हे अमुकच आहे तमुकच आहे, तो पण नाव असतं बघा प्रत्येक शिक्षक आहे. तसं या मुनिपुत्रांनी ह्या विदल्लाला क्लीब असं नाव पाडलं. क्लीब म्हणजे संस्कृत शब्द आहे. पुरुषाला दिलेली सगळ्यात वाईट शिवी म्हणजे क्लीब बरं का, नपुंसक. क्लीब म्हणजे नपुंसक. अजून खालचा शब्द मला सांगता येईल पण इथे नाही सांगता. भगवंतांनी अशी सुरुवात केली आहे बरं का गीतेमध्ये, क्लैब्यम मास मग पार्थ. क्लैब्य म्हणलेलं यार, अरे तू काय, तो म्हणाला माझ्या सगळ्या पायातले काय सगळे त्राणच गेले म्हणाले. काय म्हणाले तू असं नपुंसकाकर करतोस. त्याला युद्ध कर हे सांगण्याकरता गीता सांगितलेली नाही. भगवंत क्षणात म्हणू शकले असते युद्ध कर ही माझी ऑर्डर आहे. धर्म काय आहे तुझा, रणांगणावरती तुझा धर्म काय आहे हे सांगण्याकरता गीता सांगितलेली आहे. आणि हा छोटा 4-5 वर्षाचा आहे बरं का, तो लांब बसला आहे. यानं पण ऐकलं बरं का, मुलं चेष्टा करतात, तो बघ क्लिप, तो बघ क्लिप 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 नाही का, सगळेजण त्याला हाका मारतात लांबून. त्याला काय ऐकूच नाही, लांब बसलाय तो, लक्ष ठेवायला. सगळे ऋषिकुमार खेळतात ना, आणि आपला राजकुमार आहे त्याच्या. या सुदर्शनाच्या कानावरती ते शब्द पडले बरं का. तो म्हणला हे काहीतरी वेगळंच उच्चारतात बरं का. त्याला तो शब्द नीट कळला नाही, कारण त्याला सांगितलं नव्हतं ना, त्याचा नातेवाईक आहे, त्यांना सांगितलं. त्याला असं वाटलं की हे काहीतरी क्लीम 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 म्हणतात बरं का त्याला. आणि त्याच्या डोक्यामध्ये तो शब्द इतका पक्का बसला की तो सारखा येता जाता क्लीम 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 क्लीम. किती छान आहे म्हणाले आवाज याचा, नाही का. बघा ना, आपण एखादं गाणं सकाळी 6-6:30 वाजता ऐकतो, सुंदर ते ध्यान ऐकतो की नाही, म्हणतोस. म्हण, काल त्याला म्हणायचं होतं बरं का, तो मला म्हणला पण म्हण. आधी वाजवून इकडे इकडे उभं म्हणते, ये इकडे ये इकडे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ते बोलिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. तुलसी हार गळा कासे
विहार गा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान मकर कुंडले विश्ववाणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभामणी विराजित सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूया सुंदर ते ध्यान बघा पहाटे 6-6:30 वाजता जर आपण रेडिओ लावला आणि हे असं काहीतरी ऐकलं घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला घनश्याम सुंदरा श्रीधरा नाही की नाही? आपल्याला म्हणायचं नसेल तरी आपण गुणगुणतो की नाही दिवसभर. कुठलंही गाणं घ्या, आपण अगदी स्कूटरवर चाललोय आणि कुठल्या तरी दुकानात ते लागले बरं का, कुठलं तरी वेगळं गाणं किंवा रिक्षात लागले, आपण पुढे अर्धा पाऊण तास तेच डोक्यात असतं की नाही आपल्या. गणपतीत बघा ना 10 दिवस काय तुम्ही ठरवलं तरी वेगळं काय ऐकू शकत नाही. गजानना श्री गणराया पुढच्या चौकात जाईपर्यंत आधी बदलू तुझं तसं झालं बरं का त्याचं. त्याला तो काय म्हणतोय, तो मुळात शब्द काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, काही माहिती नव्हतं. 4-5व्या वर्षी हे सगळं झालंय आणि काही कोट्यावधी वेळेला त्याचा जप झाला, काही कोट्यावधी वेळेला. क्लीम हे काय आहे तर बीज आहे बरं का, कामबीज सांगितलेलं आहे, कामना पूर्ण करणारं बीज आहे. हा थोडा मोठा झाला, आता जंगलात एकटा जायला लागला, तेच म्हणतोय बरं का, क्लीम 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 क्लीम. तेच सारखं चाललंय, तेच सारखं चाललंय. झालं बरं. लहान मुलांचं अंतःकरण शुद्ध असताना त्यांचं हे सगळं पटापटा होतं बरं का. आपल्या मनात शंका फार असतात, हो होईल का नाही, सांगितलंय तर करायला, पण बहुतेक मला वाटतंय काही फार याच्यात नाही का, एवढे लाखो लोक रामनाम घेत आहेत, काय होतंय का त्यांचं. साधनेनं काय झालं पाहिजे लक्षात ठेवा बरं का. पहिलं साधनेनं आपल्यात बदल व्हायला पाहिजे. साधना आपली फलद्रूप होतीये का नाही हे कसं ठरवायचं. आपल्याला वाटतं की बाकीचं काहीतरी बदललं पाहिजे, तसं होत नाही. आपल्या अंतःकरणात काही बदल झालाय का, आपण अधिकाधिक नम्र झालोय का, हे जर होत असेल तर आपली साधना योग्य मार्गावरती चालली आहे.
नाहीतर त्या काय नुसत्या एवढ्या माळा केल्या आणि तेवढ्या माळा केल्या, त्या माळांना काय अर्थ नाही बरं का. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राजा श्री रामचंद्र भगवान की जय. नाही का माळ चालली आहे आणि गॅसवर चहा ठेवलाय वाटतं. काय उपयोग नाही बरं, त्याला काय उपयोग नाही. मग चहा घ्या आधी आणि मग बसाला नामाला, काय अडचण नाही. आणि एक दिवस हा जंगलात गेला आणि ती भगवती प्रगट झाली समोर. हा लहान आहे बरं का. भगवती जगदंबा माता की जय. बरं त्याला काय माहिती नाही, त्याला बोलताच नाही बरं का. काय काय हे रूप आहे म्हणाले, कोण आहे एवढं सुंदर. आपल्या आईसारखी दिसते जगदंबा. कशी दिसते? आपल्या आईसारखी दिसते बरं का. पक्क लक्षात. सगळ्यांची आई आहे नाव ती, नाही का. सगळ्यांची आई आहे, मग ती कशी दिसणार? आपल्या आईसारखी दिसणार. ती प्रगट झाली. काय रे म्हणा म्हणाले, काय करतोस? काही नाही, मी काय गुरुंच्या सेवेकरता काही फळं आणायला आलो होतो इकडे जंगलामध्ये. बर, अरे तू ना, माझं तुझ्यावरती विशेष प्रेम आहे बरं का. मी तुझी आईच आहे. एक काम कर, उद्यापासून रोज येत जा इथे. हे घे म्हणाले. लहान मुलं परत यावं आपल्याकडे असं वाटत असेल ना, तर त्याला काहीतरी द्यावं लागतं बरं का. उगाच काही येणार नाही का. आपण गोळी देतो, चॉकलेट देतो, हे पुढच्या लक्षात ठेवतो बरं का. बघा बिल्डिंगमध्ये ज्यांचे असतील त्यांना काय नाव लक्षात नसतं. ते गोळी देणारे काका, चॉकलेट देणारे काका, असं असतं ते. हिनं काय दिलं? एक धनुष्य आणि भाता दिला बाणांचा. म्हणाले तू उद्यापासून ये बरं का, मी तुला धनुष्य बाण शिकवत जाईल. लहान मुलांचं एक बरं असतं बरं का. ते रामायण पाहिलं ना की पटकन घरी येऊन सांगतात मला धनुष्य करून दे. ओके. महाभारत पाहिलं की ते सुदर्शन चक्र करावं असं वाटतं बरं का त्यांना. ते काहीतरी असं घेऊन फिरतात ते बरोबर बरोबर. बघ कसं सुदर्शन चक्रासारखं आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते आनंद शोधत असतात बरं का. आणि आम्ही छोट्या गोष्टीतला आनंद हरवून चाललोय हल्ली. झालं शिकवणारी कोण आहे? हो, साक्षात जगदंबा आहे. झाला हा दुसऱ्या दिवसापासून नमस्कार करायचा गुरुदेवांना, पटकन फळ आणायला म्हणून जायचं. येतोच म्हणून त्याला ते धनुष्य चालवायला शिकवलं. असं छान असा गोल काढला, एक छोटा मोठा. म्हणले बरोबर हा जो मधला आहे ना त्याच्यात मारायचा बरं का. ते जर मारलंस ना तू बरोबर तर अजून काहीतरी देईन तुला. हा म्हणला अरे हे चांगलं आहे. पहिले 2-3 दिवस काही जमत नाही का. आपण एखादा नवीन क्लास लावतो बघा, काही जमत नाही. सारे गम पदनिसा सारी दप मगरिसा सगळे सारखेच वाटतात बघा. काय ज्याला अभ्यास केलाय काही वर्ष त्याला कळतं काय फरक. पहिले 2-3 दिवस काही त्याला ते जमलं नाही बरं का. मग एक दिवस माता त्याच्या पाठीमागे उभी राहिली. सद्गुरू पाठीमागे उभे राहिले ना एकदा. अशक्य हे शक्य करतील स्वामी. लक्षात ठेवा पक्क. माता त्याच्या पाठीमागे उभी आहे. तिनं धनुष्य धरलं बरं का.
त्याची प्रत्यंचा कशी बांधायची ते शिकवलं. लहान आहे होतो, बाण काढला भाता, त्याला भाताही लावता येत नव्हता. ते म्हणाले अरे पाठीवर लावायला असतो बाबा. असा भात्यातला बाण काढला, त्याची प्रत्यंचा चांगली बरोबर बाण तिथे बसला. जरा आता काय याला यायला लागलं ना, त्याला कळलं कसं कसं काय. एकदा टेक्निक कळलं ना की आपण टेक्निकच फार शिकायचा प्रयत्न करतो बरं का. हा मुख्य मुद्द्याकडे 1 2 3 4 या स्टेप इतक्या आपण फॉलो करतो की मुख्य काय त्यातलं ते गौण राहतं बरं का. स्टेप्स फॉलो करण्यात आपण अडकतो ना. अमुक श्लोक राहिला, तमुक मंत्र राहिला, हे राहिलं ते राहिलं, काही नाही बरं का. हे सगळं तांत्रिक आहे, लक्षात ठेवा. हे तांत्रिक आहे. इथे किती तुमच्या शुद्धता आहे त्याच्यावरती ते सगळं अवलंबून आहे. झालं. आता याचं एक एक काय त्याला बाण चालवायला शिकवले, मग घोडेस्वारी शिकवली. अहो राजा आहे ना, तिला माहिती आहे हा कोण आहे. एक एक त्याला सगळे वेद हिनं शिकवले असा उल्लेख आहे. वैदिक शिक्षण पण मातेला दिलं, म्हणजे ऋषींच्या आश्रमात तो म्हणत होताच, पण इथे मातेने म्हणून घ्यायचा. आज काय शिकलास तो म्हणून दाखवायचा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, काय त्याला बरं नाराज नाही करायचं. मला तो कालच म्हटला, पण आता काय काल आपण भैरवीकडे गेलो होतो, त्याच्यानंतर नको म्हणतो. सगळ्यांना कळणारा कार्यक्रम म्हणजे भैरवी. आता संपणार. आणि मोठा होतोय बरं का. त्याला लक्षात आलं बरं का, ही जगदंबा आहे. जसं वय वाढलं तसं यथाकाल देवीनं त्याला एक चिलखत दिलं बरं का. म्हणाले तुझ्याकडे फार मोठं काम येणार आहे, तुला तुझं रक्षण करणं पण माझीच जबाबदारी आहे ना. फक्त आयुध पुरवणं नाही, तुझं रक्षण करणं पण माझीच जबाबदारी आहे. त्याला चिलखत दिलं बरं का. बरं हा आश्रमात जेव्हा येतो ना, तेव्हा त्याच्या आईला तो सांगतो हे सगळं. अगं मला आज मनामध्ये अशी एक देवी भेटली होती. त्याला काय पहिल्यांदा देवी भेटली, मग ती म्हणाली मी तुझी आईसारखीच आहे. मग ती मला असं काय युद्ध करायला शिकवते, घोड्यावर चढायला शिकवते, धनुष्यबाण चालवायला शिकवला. बघा शाळेमधली मुलं असतात ना, काय पहिली दुसरी तिसरी चौथी पर्यंतची, ते आई वडिलांपेक्षा शिक्षकांना अधिक मानतात आहे की नाही. नातवंडांना विचारा आपल्या, आमच्या शाळेत बाईंनी असं सांगितलंय आहे की नाही. आपण सांगितलं भोपळ्याची भाजी खा तर खाणार नाही, पण शाळेत सांगितलं ना अमुक भाजी खाल्ली पाहिजे, त्या दिवशी थोडी का होईना पण खातील का, बाईंनी सांगितलंय म्हणून. आपल्या आईपेक्षा ते अधिक प्रिय असतात आई वडिलांपेक्षा काही काळ. आणि उत्तम विद्यार्थी घडवणं हे केवळ आणि केवळ उत्तम शिक्षकांचंच काम आहे बरं का. आपले मिसाईल मॅन म्हणजे कोण, हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ते सांगायचे बरं का. मी कोणामुळे घडलो, मी माझ्या शिक्षकांमुळे घडलो. काय एक दिवस म्हणाले आमची ट्रिप गेली होती आणि समुद्र किनाऱ्यावरती ट्रिप गेली होती आणि ते पक्षी उडत होते आणि ते सगळं पाहायला आम्हाला नेलं होतं. आणि त्यांनी विचारलं एकेकाला काय तू काय होणार, तू काय होणार, तू काय होणार, तू काय होणार. तेव्हा म्हणाले मी माझ्या शिक्षकांना सांगितलं मी या पक्षासारखा उडायला शिकणार आहे. त्यांना एअरफोर्समध्ये जायचं होतं बरं का, पायलट व्हायचं होतं. पण ते म्हणाले ती ट्रीप होती ना माझी, ती माझ्या आयुष्यातली प्रेरणा होती. मग काय उंची किंवा बाकी काही त्याच्याकरता ज्या विशिष्ट गोष्टी लागतात फिजिकल त्या कमी पडल्या, म्हणून म्हणाले मी या रिसर्चकडे वळलो. पण आज काय जबरदस्त ना, देशाकरता केवढं मोठं काम केलंय. कोणी घडवलं त्यांना, मी माझ्या शिक्षकांमुळे घडलो. शेवटपर्यंत सांगायचे. आपण पाहिला असेल त्यांचा शेवटचा व्हिडिओ काय, व्यासपीठावरती बसले होते बघा तिथे ना, म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना विचारलं होतं तुम्ही जर राजकारणात नसता तर काय केलं असतं. ते म्हणाले मी हातामध्ये
खडू घेऊन गणित शिकवलं असतं माझ्याकडे ना का. एक शिक्षक हजारो विद्यार्थी घडवतो बघा, त्याचं कामच आहे बरं का उत्तम विद्यार्थी घडवणं. झाला हा आता मोठा झालाय बरं का. यानं एक दिवस विचारलं होतं बरं का जगदंबेला, माझ्या आईला तुला भेटायला यायचं, येऊ दे का? ती म्हणाली हो चालेल ना. मग मातेला पण ह्याच्यामुळे दर्शन घडलंय बरं का जगदंबेचं. आणि भारद्वाज मुनींच्या लक्षात आलं बरं का याला जगदंबा प्रसन्न आहे. कारण चेहऱ्यावरचं तेज बदलतं बघा, लक्षात घ्या ना. इतर वेळेला सामान्य दिसणारा माणूस अचानक ना ते काय येतं ना, ते तत्व प्रसन्न आहे ना, त्याचं तेज असतं ते बरं का. सामर्थ्याचं तेज आहे, उपासनेचं तेज आहे, भक्तीचं तेज आहे. भक्ती वेगळी आणि उपासना वेगळी बरं का, दोन गोष्टी वेगळ्या आहेत. भक्ती याचा अर्थ प्रेम आणि उपासना याचा अर्थ विशिष्ट कालावधीमध्ये केलेली काहीतरी काय पूजा अर्चा, त्याला उपासना म्हणतात. आपल्या मुलाप्रती आपल्या दोन्ही भावना असतात बरं का. असं होतं का हो, आत्ता काय 7 वाजलेले आहेत, आत्ता काही माझ्या मुलावरती प्रेम नाही, असं नाही ना होत. प्रेम हे कायम असतं बरं का, भक्ती ही कायम असते. मग उपासना केव्हा असते? जेव्हा ती आई त्या छोट्या बाळाचे काय कपडे धुतीये, त्याला आंघोळ घालतीये ना, हा जो वेगळा वेळ दिलाय ना, त्याला उपासना म्हणतात. म्हणून दृढ चालवावे ना, उपासनेला दृढ चालक हवे, काय पाहिजे. उपासनेला घट्ट पकडून ठेवायला लागतं बरं का. कारण प्रेम असतंच आपलं, काय कमी पडते आपली तर उपासना कमी पडते. परम आदरणीय श्रीधर स्वामी महाराज, श्रीधर स्वामी आत्ता होऊन गेलेल्यावर का विभूती, फार फार जुने नाही. त्यांना समर्थांनी प्रत्यक्ष समाधीतून बाहेर येऊन दर्शन दिलं. त्या श्रीधर स्वामी महाराजांचा त्यांच्या जीवनकालात घडलेला प्रसंग आहे. ते त्या काही शिष्यांना घेऊन तीर्थयात्रेला गेले होते, बहुतेक उत्तराखंड किंवा अशा भागामध्ये होते. आणि इतका आत्ता जसं चाललंय ना अतिवृष्टी, आणि तो सगळा जाण्या येण्याचा रस्ताच बंद झाला, म्हणजे भिक्षा मागणं हे शक्यच नव्हतं बरं का. तर त्यावेळेला श्रीधर स्वामींनी त्यांचे बरोबर जे होते ना त्यांना काही पैसे दिले आणि म्हणाले तुम्ही काय जिलब्या विकत घ्या आणि त्या खा, म्हणजे शरीरामध्ये तेवढी ताकद राहील. कारण त्या हवामानाची सवय नाही आपल्या सगळ्यांना. पण श्रीधर स्वामी महाराज पाणी पिऊन दिवस काढतात बरं का. त्यातल्या एका शिष्याने विचारलं की अहो पण आपल्याला आपल्या परंपरेमध्ये असं चालत नाही, असं काही विकत अन्न घेऊन भिक्षा मागूनच केलं पाहिजे ना, भिक्षाटन केलं पाहिजे. ते म्हणाले त्याच्याबद्दल काय प्रायश्चित्त घ्यायचं ना ते मी सांगतो तुम्हाला, काही काळजी करू नका, ते माझ्यावर सोडा, मी सांगितलं ना मग मी बघीन मला हे सगळं. झालं 5-6 दिवस रोज काय ठराविक जिलब्या आणायच्या, त्यात काय 2-2 जिलब्या प्रत्येकाने खायच्या, त्यात साखर असते ना, मग तेवढी साखर पुढे. 5-6 दिवसानंतर जेव्हा हे रस्ते उघडले, 8 दिवसानंतर, तेव्हा श्रीधर स्वामींनी बाकीच्या सगळ्या शिष्यांना सांगितलं की आता तुम्ही काय अमुक अमुक प्रायश्चित्त घ्या, त्याचं जे काही दोष असतील त्यातनं तुम्ही मुक्त व्हाल म्हणजे. तेव्हा एका शिष्याने विचारलं बरं का श्रीधर स्वामींना, स्वामी तुम्हाला प्रायश्चित्त काय घ्यायचं हे माहिती आहे, पण तुम्ही का नाही खाल्लीत जिलबी? ते म्हणाले माझ्या सद्गुरूंचा मला उपदेश आहे, उपासनेला दृढ चालवावी. उपासना किती सांभाळायची असते लक्षात ठेवा. एवढं जेव्हा ते सांभाळतात तेव्हा समर्थांना वाटलं नव्हतं त्यांची काळजी घ्यायची. समर्थांनी त्यांना भगवान ही पदवी दिली बरं का. आपल्या पुण्यामध्ये राहिलेले श्रीधर स्वामी महाराज पुणे विद्यार्थीगृह, जे पूर्वी अनाथ विद्यार्थीगृह म्हणून होतं ना, तिथे शिकायला होते श्रीधर स्वामी महाराज. आमच्या नारद मंदिराच्या पाठीमागे खोली आहे, तिथे त्यांनी भागवताचं पारायण केलंय बरं का.
हो, मला मागच्या एका कथेला कळलं, इथे बसून श्रीधर स्वामी महाराजांनी लहान होते त्यावेळेला 10वी पर्यंत त्यांचं शिक्षण पुण्यामध्ये झालेलं आहे, मग गड्यावरती गेले ते. काय उपासना किती सांभाळावी लागते लक्षात ठेवा. उपासनेला दृढ चालावा. हा आता मोठा झाला, मोठा म्हणजे योग्य वयात आला लग्नाच्या, इतका बरं जगदंबा प्रसन्न आहे बरं का. रोज उठला सकाळी की मुनींच्या पाया पडतो, नमस्कार करतो भारद्वाजांच्या आणि म्हणतो मी आलोच तुमच्याकरता. भारद्वाजांना माहिती आहे बरं का काय हा कुठे जातो, याला जगदंबा प्रसन्न आहे, जा मला काही काळजी करू सर. एक दिवस या भारद्वाज मुनींकडे यायावर नावाचे ब्राह्मण आले. यायावर म्हणजे काय की ज्यांना फार कर्मकांड किंवा असं काही येत नाही, पण मग ते काय करतात, त्यांच्याकडे एक मोठी यादी असते. कोणाची मुलगी लग्नाची आहे, कोणाचा मुलगा लग्नाचा आहे, कोणाचं काय आहे, ते होतं की नाही. थोडक्यात काय वधूवर सूचक मंडळ चालवणारे आत्ताच्या सोप्या भाषेत. यायावर ब्राह्मण आले होते या ऋषींकडे. बरं त्यांची काही अपेक्षा नसते बरं का. महाभारतामध्ये उल्लेख आहे बरं का, या ब्राह्मणांनी पांडवांना सांगितलंय बरं का की तुम्ही इथे काय करताय, तिकडे आत्ता स्वयंवर आहे, तुम्ही जा तिकडे. आणि त्यांनी फोन लावलाय, जो कोणी त्या माशाचा डोळा भेदेल त्याला ती मुलगी देणार आहे. पांडवांनी काय दिलं यायावर ब्राह्मणांना, काहीही दिलेलं नाही. त्यांच्याकडे नव्हतंच काही द्यायला, तेच आश्रित म्हणून होते. त्यामुळे त्यांचं कशावर चालतंय तर जे कोणी असं काही देईल ना, बाबा लग्न जुळवलं हे घे बाबा, त्याच्यावर चाललंय. आणि ते समाधानी आहेत बरं का, ते समाधानी आहेत त्याच्यावर. हे बसले होते ऋषींच्या आश्रमामध्ये. हा सकाळी नेहमीप्रमाणे आला, छान तब्येत आता झाली आहे, व्यायाम बियाम करतो रोज. आला, भारद्वाज मुनींना नमस्कार केला आणि बघितलं बरं का इकडे कोणीतरी अजून बसलंय, त्यांना नमस्कार केला. बस नमस्कारामध्ये मी सांगितलं ना, लहान मोठं असं काही नसतं बरं का. हे आपण फार काहीतरी खुळचट कल्पना करून घेतलेल्या असतात. बरं त्याचा काही स्वार्थ पण नव्हता बरं का. लगेच तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या, काय असेल तर मला कळवा, असंही काही. आपल्या गुरुदेवांना नमस्कार, यांना नमस्कार केला, म्हणला मी आलोच बरं का तुमच्याकरता फळं घेऊन. त्यांना कळलं कुठे चालला. यायावरांनी विचारलं बरं का, गुरुदेव हा कोण आहे, काय विशेष आहे म्हणाले. हा काहीतरी वेगळाच दिसतो. म्हणाले हा अयोध्येचा राजपुत्र आहे आणि सध्या म्हणाले हा आश्रमाचा आमच्या केंद्रबिंदू झालेला आहे. हा एकदम दिसायला राजकुमारच होता ना, ऋषिकुमार आणि राजकुमार फरकच पडला ना दिसायला. हा केंद्रबिंदू आहे म्हणाले, हा सध्या हाच विशेष आहे म्हणाला आमच्याकडे. आणि तुम्हाला सांगतो याच्यावरती जगदंबेची कृपा आहे. त्यांनी लगेच लिहून घेतलं बरं का, हा इथला असं आहे. हा कुठेतरी म्हणाले सांगता येईल ना, चांगला वर सुचवता येईल म्हणाले. आणि त्याच वेळेला काशीचा जो राजा आहे त्याचं नाव सुबाहू, त्याची कन्या शशिकला, ती सुद्धा जगदंबेची उपासिका आहे. लहानपणी तिने कोणाच्या तरी मुखातून ऐकलंय की जगदंबेची आराधना करावी, तेव्हापासून ती जगदंबेची काय पूजा अर्चा करते. हे यायावर ब्राह्मण या काशीमध्ये आले. तिनं स्वाभाविक नमस्कार केला. यांनी पाहिलं काय राजा, आता कन्या म्हणाले उपवर झाली आहे, काय विचार आहे म्हणाले. विचार मग ऐक, आम्ही असं एक बघितलंय बरं का. त्याचं वर्णन केलं, पण त्यांनी हे सांगितलं नाही बरं का की तो अयोध्येचा राजकुमार आहे. एका ऋषींच्या आश्रमामध्ये आम्ही एकाला पाहिलं, फार छान आहे म्हणाले, ऐकवतो तुझं त्याचं काय रूप गुण. तिनं ते सगळं ऐकलं
आणि त्याच रात्री जगदंबेने हिला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की आज तू ज्याच्याबद्दल ऐकलंस ना तो तुझा पती आहे. आता ही त्या विश्वात रमायला लागली बरं का. मुलगा आणि मुलगी दोघेही एका विशिष्ट वयात आले ना की दोघांच्याही मनामध्ये या भावना उत्पन्न होतात बरं का. मुलींच्या मनामध्ये या ज्या भावना उत्पन्न होतात त्याला नाव आहे मुग्धावस्था, आणि मुलांच्या मनामध्ये अशा ज्या भावना उत्पन्न होतात त्याला नाव आहे पौगंडावस्था. ते विशिष्ट वय असतं बरं का. त्यावेळेला असं आकर्षण वाटणं हे स्वाभाविक असतं. धर्माने सुद्धा याला मान्यता दिली असते. झालं आता ती सकाळी उठली आणि तिच्या मनामध्ये तेच बरं. तिनं काही पाहिलेलं नाही, त्याचे फक्त गुण ऐकले, रूप एकूण वर्णन ऐकलंय. त्यावेळेला काही फोटो वगैरे पाठवायची पद्धत नव्हती, नाहीतर हाच तो असं म्हणून तिला कळलं असतं पटकन. झालं तिनं एका मैत्रिणीला सांगितलंय बरं का. आपल्या एवढाच उल्लेख आहे, बाकी कोणालाही तिनं सांगितलं नाही की असं असं आम्हाला काय स्वप्न दृष्टांत झाला. हे स्वप्न दृष्टांत झालेले बहुत शक्यतो कोणाला सांगू नये बरं का. हल्ली चढावडच लागलेली असते. मी 2 दिवस काय अक्कलकोटला राहायला गेलो आणि स्वामी माझ्या स्वप्नातच आले. हे काही नसतं बरं का असं. हे कोणाला साधनेतले काही टप्पे आहेत ना तर हे कोणासमोर सांगायचे, हे सद्गुरूंसमोर सांगायचे, आपल्या अधिकारी व्यक्तींसमोर सांगायचे बरं का. आपण ज्यांना त्या अधिकार स्थानावरती मानतो त्यांना फक्त सांगायचं बरं का, आणि सद्गुरूंना सांगायचं. बाकी कोणालाही हे सांगायचं नाही. पुस्तकं छापून तर अजिबात याची विक्री करायची नाही. जे असे पुस्तकं छापतात पक्क लक्षात ठेवा, अशी पुस्तकं काही विकत घ्यायला जायचं हे असं नसतं. स्वप्नदृष्ट होऊ शकतो बरं का. साधनेतल्या या पायऱ्या आहेत त्याच्याबद्दल मी नाही म्हणत नाहीये, पण हे काय हे फार, नाहीतर आपण त्यात अडकून पडतो ना, अडकून पडतो आपण त्याच्यात. मग ह्या सिद्धी आहेत एका अर्थानं. चांदेवांना काय कमी होते का सिद्धी, नाही का. म्हणे मुक्ताबाई सांग्या अंतरीची खूण, धरी सद्गुरूचे पाय, तुला नेती उतरून. सद्गुरूंशिवाय तरुणोपाय नाही बरं का, लक्षात ठेवा. त्यांना फक्त सांगायचंय, अधिकारी व्यक्तींना सांगायचंय, बाकी कोणालाही हे सांगायचं नसतं बरं का. तिनं आपल्या अगदी जिवलग मैत्रिणीला सांगितलं, अगं असं असं काल घडलं बरं का. पण राजाच्या मनामध्ये काळजी आहे, कारण तिला योग्य वर मिळायला पाहिजे ना. त्यानं तिचं स्वयंवर करावं असा बेत पक्का केला आणि त्या गुंडाळीच्या पत्रिका छापल्या. पूर्वीच्या काळात आठवतंय ना, ते गुंडाळीच्या होत्या बघा पत्रिका. आता आपण पत्रिका सरळ छापतो आणि लोकांना गुंडाळतो त्याच्यामध्ये. म्हणून त्या गुंडाळीच्या पत्रिका बंद झाल्या बरं का बहुतेक. तीन प्रकारची स्वयंवरात 3 प्रकार सांगितलेत बरं का. फार डिटेलमध्ये देवी भागवत, फक्त ऐकून ठेवा, मग शेवटच्याकडे जाऊ. काळजी करू नका, 7:30ला सोडणार आहे. एक आहे इच्छा स्वयंवर, म्हणजे तिनं इच्छा करायची. आपल्याकडे किती स्वातंत्र्य बघावं हा, नाही का. आपण नाहीतर असं काही बांधून बिंदून ठेवलेलं नाही. आता तर अधिकच स्वातंत्र्य आहे. म्हणजे राजाने विचारायचं कन्येला आपल्या, बाई तुझ्या मनात काही आहे का, असेल तर मला तसं स्पष्ट सांग, म्हणजे आम्ही आमच्या चपला झिजवणार नाही. आई वडिलांनी विचारायचं मुलीला, तुझ्या मनात काय असेल तर सांग. त्याला म्हणतात इच्छा स्वयंवर. तुझ्या पसंतीनं तू कोणाचीही निवड कर. दुसरं आहे
पण स्वयंवर. पण म्हणजे एखादा पण लावायचा, तो काय पूर्ण केला, ते माशाच्या डोळ्याला बाण मार किंवा काय, तो तो सगळा तो पण स्वयंवर. आणि तिसरा आहे वीर्य स्वयंवर. वीर्य म्हणजे त्यानं काहीतरी पराक्रम गाजवायचा, त्या राजानं किंवा त्या राजपुत्रानं ज्याच्याशी लग्न करायचंय, तो पराक्रम त्याच्या मंत्र्यानं हिच्या समोर वाचून दाखवायचा. काय याने इतके घोटाळे केले, तितके घोटाळे केले, तितके घोटाळे केले, हा कसा मंत्रिपदाकरता लायक आहे बघा. मग हिनं काय करायचं, हिनं त्या राजपुत्राच्या डोळ्यात पाहायचं की यानं जे वाचलंय ते खरंय का, अशी परीक्षा घ्यायची आहे त्याची. आणि ते वाचलेलं, त्यांनी जे काही पराक्रम केले त्यातलं काही खोटं असेल तर ते कळतं ना लगेच. असं ठरवायचं तो खरंच पराक्रमी आहे का केवळ वडिलांची इच्छा आम्हाला मुख्यमंत्री करा म्हणून त्याला मुख्यमंत्री व्हायचंय. त्याच्यात काहीतरी गुण पाहिजेत ना हो, तर शक्य आहे. झालं स्वयंवराच्या तयारीला आरंभ झाला. त्यानं सगळ्या तिनं काय ठरवलं नव्हतं आधी, ह्याने पत्रिका पाठवल्या, सगळे राजे जमा झाले स्वयंवराकरता. ही म्हणाली, बाबा मी असं दरबारात जाणार नाही कोणाच्या समोर. दरबार हा आत्ताचा शब्द आहे बरं का, कारण मी तुम्हाला आठवत आहे का, मागे एकदा ते यायावर ब्राह्मण आले होते, त्यांनी ते वर्णन केलं होतं. तो ऋषिकुमार आहे असं सांगितलं होतं, पण तो जरी वनामध्ये असला ना तरी मी त्याला वरलंय मनानं. एकदा मनानं वरलं की दुसऱ्यांदा नाही म्हणाले. अगं हे म्हणले, आता मी सगळ्यांना बोलवलंय, करणार काय काय म्हणाले, व्हॉट्सअपवर कळवा सगळ्यांना, क्वारंटाईन आजारी पडले म्हणून कळवून टाका म्हणाले. मग सगळे राजे आले बरं का, सगळ्यांना सांगितलं की ती आजारी पडली, 15 दिवस काही होणार नाही. मग काही जण कंटाळून जातील की नाही, सगळे जाऊ 15 दिवसांनी म्हणाला, अगो तू जा आणि नाही म्हण ना, वाटल्यास नाही म्हणले. ती फार कडक शब्दामध्ये बोलली बरं का ती वडिलांची. ती म्हणाली, बाबा मी राजकुमारी आहे, जेव्हा मी त्या राजांच्या समोर जाईन ना तेव्हा ते मला पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत पाहतील. मी काय वारांगणा नाहीये म्हणाले. परपुरुषानं माझ्याकडे पाहिला, मी एकदा मनानं त्याला वरलंय म्हटल्यावर ते विषय संपला. मी कुठल्या इतर परपुरुषासमोर उभी सुद्धा राहणार नाही. आता हे वडील अडचणीमध्ये आले, काय करायचं बरं. तोपर्यंत जगदंबेनं याला सांगितलं होतं की तिकडे जायचंय बरं का तुला, स्वयंवर आहे. तो म्हणला, मी कशाला, नाही जा जा. आणि ती जी गुंडाळीची पत्रिका होती ती इकडे ऋषींकडे पण आली नाही का, आशीर्वाद द्यायला तुम्ही या. हा म्हणाला, कामच झालं आपलं. गेला ऋषींबरोबर, हा पण आलाय. बरं हा बघायला आलाय, हा की त्याला माहिती नाही हा राजपुत्र आहे, हा बघायला आलाय. आणि याला एक सांगायचं राहिलं बरं का, ह्याला रथ मिळालाय. कोणी दिलाय तो रथ, तर प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा कोणाशी गाठ पडली सांगा मला, गुहक राजाशी गाठ पडली. त्याचे जे पूर्वज आहेत ना, बिल्लांचा राजा, त्यानं पाहिलं हा काय ऋषीपुत्र वाटतच नाही म्हणले, कसला तरणा बागताय, हा घोडा असा इतका जबरदस्त चालवतो, आपण याला एक रथ देऊया गिफ्ट म्हणून त्यानं तो रथ दिलाय बरं का. त्या रथात बसून यानं सगळ्यांना आणलंय, त्या ऋषींना वगैरे आईला आणलंय बरोबर, आणि जबरदस्त स्वतः रथ चालवतोय. हा पण तिथे विवाह पाहायला येऊन आलाय. आणि लक्षात असं आलं की हे सगळे जे राजे आले ते त्या विवाह करता आले. हा प्रेक्षकांमध्ये बरं का पाहायला बसलाय. आणि आता
ते कोणी कोणी कुठे कुठे बसायचं म्हणून रंगीत तालीम असते ना आत्ताच्या भाषेत, तशी झाली. आणि त्या रात्री जगदंबेनं या दोघांचा विवाह लावला असा उल्लेख आहे. तो आलेला कळला, त्याला सांगितलं तुला इथे इथे यायचंय, तिला सांगितलं तुला इथे इथे यायचंय. जगदंबेनं या दोघांचा विवाह लावला. हे कशामुळे घडलं तर त्यानं जो जगदंबेचा बीज मंत्राचा जप केलाय त्याच्यामुळे घडलं. आणि आता हा जो युधाजित आहे हा पण तिथे आलाय आपल्या नातवाला घेऊन. त्याला कळलं की असं असं झालंय, त्यानं सैन्य आणलंय मोठं. बर हा आलाय, हा एकटा ऋषी, त्याची आई. हा युधाजित म्हणला राजा तुला असं करता येणार नाही, आम्ही स्वयंवरा करता आलो, नाहीतर तुला माझ्याशी युद्ध करावं लागेल. त्याची खुमखुमी अजून गेली नव्हती बरं का. नातू तरुण झाला, काही म्हातारे फार चिवट असतात बरं का, जातच नाही खुमखुमी. आमचे एक बुवा म्हणतात बरं का, मी फक्त सांगितलं नाहीतर नाही ऐकत म्हणाले शेवटपर्यंत. काय योग्य वेळी ना, जोपर्यंत सगळं छान आहे तोपर्यंत किल्ल्या द्याव्या की सुनमईकडे, नाही का. काय फार उशिरा देऊन सुद्धा काय गंमत नाही बरं का त्या सगळ्या. माझ्या घरातले ऐकतात त्यामुळे बरं आहे. आमच्याकडे सुनबाईच पाहतात बरं का, फक्त कोणाच्या सुनबाई हे काही मी सांगत नाही का. आणि हा एकटा उभा राहिला युद्धाला. समोर तो युधाजित आहे, त्याचं सगळं सैन्य आहे. आणि यानं एक बाण मारावा आणि त्या एका बाणाचे 10 बाण व्हावे आणि एका वेळेला 10 सैनिक मरून पडावे. बर शेवटी एकटा किती युद्ध करणार ना, त्यालाही मर्यादा आहे. आणि याला लक्षात आलं जेव्हा आपल्या प्रयत्नांना मर्यादा येतात, नीट ऐका, आपल्या प्रयत्नांना मर्यादा येतात ना त्यावेळेला जगदंबेचं स्मरण करायचं असतं. आपण काय करतो, प्रयत्न न करता डायरेक्ट त्याला म्हणतो पूजा करीन, तसं नाही बरं का. आधी प्रयत्न करायचे पूर्ण. झालं, जगदंबा प्रगट झाली. ती काही साधी सुधी नाही ना, बैसुनी व्याघ्रावर बर एक नाही, तिच्यासारख्या दिसणाऱ्या हजारो माता तयार केल्या, हजारो सैन्य आहे. आणि त्यांनी युद्ध करायला सुरुवात केली. क्षणामध्ये युद्धाचा वर्णन फार मोठं आहे. त्या युधाजिताला संपवला, त्याचा तो नातू होता त्याला संपवलं. आणि मग याला जगदंबेनं स्वतः अयोध्येच्या गादीवरती बसवलेला आहे. तो अयोध्येचा राजा झालेला आहे बरं का. दशरथांच्या साधारणपणे 10 पिढ्या आधी आहे ही सगळी कथा. मग त्यानं विचारलं की म्हणजे एवढ्या आधीपासून जगदंबेची उपासना आहे. व्यास म्हणाले अरे याचं मी एक उदाहरण सांगितलं तुला प्रत्यक्ष सांगतो. रामरायांनी सुद्धा जगदंबेचं व्रत केलंय, ऐक कथा. पण ते म्हणाले आत्ता नाही सांगणार. मग कधी म्हणाले. आयोजकांनी जर पुन्हा आयोजन केलं ना तर नक्की सांगणार म्हणाले देवी बाबा. फार खूप मोठं आहे बरं का. तीन स्कंद, त्यातले साधारण 60-70 श्लोक झाले. 18,000 श्लोक आहेत. 12 स्कंद आहेत एकूण. अशा वेगवेगळ्या कथा आहेत. बघू पुढच्या वर्षी जर यावर्षी काही त्रास झाला नसेल आयोजकांना तर पुढच्या वर्षी पण तेव्हा आरती म्हणून. आरती नंतर आज इथे सगळ्यांकरता प्रसाद आहे. प्रसाद घेऊन मगच जायचं. हा आरतीचे गाणं उद्या नाही, उद्या नाही. आज बघा किती कशी ओढ लागते ना, ओढ कशी लागते. हो हे घे, ये लहान बाजू. लहान बाजू ढोल.
काका आरती हे घे बाळा. बाबा बाबा हो आता काय नंतर काय बाबा काय अडचण नाही. जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे जय जय जगदम्बे अनुपम स्वरूपाची तुझी धाटी अन्य नसेया सृष्टी तुझ समरूप दुसरे परमेष्ठी करिता झाला दृष्टी सचिरस रस रसला वदन कुटी दिव्य सुलोचन दृष्टी स्वर्ण रत्नांचा श्री मुकुटी द्रौपदी रवी शशिकोटी गजमुखी तुझ सविते हे रम्ये मंगल सकलारम्ये जय जय जगदम्बे कुंकुमचिरी शोभे मळवटी कस्तुरी तिलक ललाटी नासिक अति सरळ अनुवटी रुचिरामृत रस होती समान जणू लवया धनुकोटी आदरलोचन भ्रुकुटी शिरनिगहांग हरी मोपराटी कर्नाटकची घाटी उदंग निळरंगा हरी शोभे वेळी पाणी मनोभे जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे जय जय जगदम्बे अंकणे कनकाची कनकटी दिव्य उद्या दशकोटी बाजूबंद जडे बाहुबली चर्चुनी केशर ऊटी सुगंधी पुष्पांचे हारकळी बहुमोत्याची दाढी अंगी नवी चोळी कडी काठी गीत पितांबर कपटी ऐजन बल कमळी अतिशोभे प्रबल भावती भोगे जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे जय जय जगदम्बे शासकतू क्षितिजा तळमठी तुझी स्वरे जगजेठी ओवाळीत आरती दीपताटी येऊनी कर संपुष्टी करुणामृत हृदये संकटी धावसी भक्तांसाठी विष्णुदास सदा बहु कष्टी देशील
जय जय जगदम्बे जय जय जगदम्बे जय जय जगदम्बे भगवती जगदंबा माता की जय. आज कागद घेऊन जायचे, परत द्यायचे नाही. उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतास सदा रमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगलदोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. दोन नंबर तर मला बोलवलं पहिला पाण्याचा कार्यक्रम त्यांचा म्हणजे माझ्याकडे 2 पेट्या आहेत आणि त्यापैकी